हॅलो. सो वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये. जसं मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं की आज मी तुम्हाला एक स्किन केअर रुटीन सांगणार आहे, जे असणार आहे, जे फेवरेबल आहे, जे प्रेफरेबल आहे टू ऑइली स्किन. जर तुमची फेसची स्किन ऑइली असेल, जर कंटिन्यूस तुमच्या फेसवर ऑइल जनरेट होत असेल किंवा कितीही फेस वॉश केला तरी 2-3 तासाने परत स्किन ऑइली होत असेल, तर तुमच्यासाठी हे रुटीन परफेक्ट असणार आहे. लिटरली परफेक्ट असणार आहे. कारण की ऑइली स्किनमुळे खूप सगळ्यात मोठं नुकसान काय होतं माहिती आहे, की कधीही ओकेजनली पण जेव्हा तुम्ही मेकअप करायला जातात ना, तो चांगला सेट होत नाही. कारण की कंटिन्यू ऑइल सिक्रीट होत राहतं. आणि एनिवेज ऑइल इज गुड. ऑइल असलं पाहिजे पूर्ण. सो एनिवेज ऑइल सिक्रेशन आपल्या बॉडीमध्ये जितके पण ग्लँड्स आहेत ना, मग ते स्वेट ग्लँड असू दे, ऑइल ग्लँड्स असू दे, म्युकस ग्लँड असू दे किंवा कोणतेही दुसरे ग्लँड, हे आपल्या बॉडीसाठी युजफुलच असतात. देवाने आपलं पूर्ण शरीर जे काही बनवलं आहे त्याचा प्रत्येक एक एक अंश, एक एक मसल, एक एक त्याच्यामधला ओके. टू ऑल जेंट्स, जर तुम्हाला वाटतं तुमची बायको अशी सुंदर दिसावी, तर स्किन केअर बरोबर अशा कॉम्प्लिमेंट्स पण चांगल्या असतात. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सो बॅक टू द टॉपिक. विसरली. हॅलो गाईज. तर आता ह्याला जर इतकीच मस्ती आहे व्हिडिओमध्ये यायची, तर आपण आजचं स्किन केअर जे आहे ना, ते थोडं ट्विस्ट देऊ त्याला. मी एक एक प्रोडक्ट सांगणार आणि तुला ते प्रोडक्ट गेस करायचं की का वापरलं जातं. ओके. त्याच्या आधी मी तुम्हाला जस्ट दाखवते विदाउट फिल्टर. आपण काही फिल्टर लावला ना. दिस इज द नॅचरल स्किन तीच टेक्स्चर. खूप चांगली वाटते. सो जे टेक्स्चर आहे हे नॅचरल आहे. अजिबात मी फिल्टर अप्लाय केला नाही. कुठे पिगमेंटेशन असेल तर सगळं ते तसंच्या तुला तसंच गरजच आहे. नाहीये का फिल्टरची? सॉरी कंटिन्यू सॉरी. प्लीज थांब. लेट मी कम्प्लीट. ओके. ओके. सो बघा, डोंट लेट एनी सोशल मीडिया फूल. अरे माझा माईक आहे तो. सॉरी. तुमचा नवरा तुमचे गाल गुलाबी पासून लाल हा असा करू शकतो. थांब आता 2 मिनिटं. सो अगेन, आणि तुम्ही जर बघत असाल, इवन मी आज लिप्सला पण काही अप्लाय केला नाहीये. ठीक आहे. सो हे हा नॅचरल टेक्स्चर आहे, नॅचरल टोन आहे, नॅचरल इंडियन टोन आहे. आणि डोंट लेट एनी सोशल मीडिया फूल यू. ग्लास स्किन, ग्लोई स्किन, हे ते त्या सर्जरीजने आणि खूप साऱ्या प्रोसिजरने केल्या जातात. ओके. नॅचरली तुम्ही किंवा रेग्युलर रुटीन मध्ये तुम्ही हे करणं, तशी स्किन मिळणं हे खूप कठीण आहे, खूप डिफिकल्ट आहे आपल्यासारख्या नॉर्मल मिडल क्लास लोकांना हे करणं. सो पण आपण हेल्दी ठेवू शकतो स्किन. सो इन्स्टेड ऑफ इम्प्रूव्हिंग युअर स्किन टोन, आपण स्किनच्या टेक्स्चरवर फोकस करूया. कारण की ही एक चुकी मी पण खूप म्हणजे आधीपासून केली आहे, की मला वाटायचं की इंडियन एक आपला टाबू आहे, की इंडियन लोकांमध्ये ना आपल्याला आपण ब्युटीला स्किन टोनने मेजर करतो. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं इफ समवन इज फेअर तर तीच व्यक्ती सुंदर आहे. ठीक आहे. अरे तू दुधापेक्षा पांढरा आहेस. सॉरी. तुला हे अप्लायच होत नाही. मी वापरत पण नाही. मला फक्त साबण माहिती. तो पण तू आता वापरायला लागला. एक साबण 2 महिने. एक सिक्रेट सांगू,
हा जो चेहरा आहे ना, हा जो तुम्हाला पांढरा फटाक चेहरा आहे, हा चेहरा लिटरली 2-2 दिवस अंघोळ करत नाही. ते खरं सांगायचं नव्हतं. प्लीज एक मदर नसेल. मी करतो. अंघोळ करतो. ठीक आहे, करतो. ऑफिसला जावं लागतं ह्या मला. रंगाचा करून देत नाही. पुरेपूर फायदा उचलला जातो. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये बोलतील अंघोळ करून देत नाही हो, 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 का? हो. ओके, प्लीज ठीक मी आहे. अंघोळ करतो. काही सांगू नको, मी करतो अंघोळ. हा, तू तुझं पुट्टी लाव. नंतर सांग. ओके. सो नॅचरल स्किन आता सगळ्यात इम्पॉर्टंट, मी खूप प्रोडक्ट यूज करून झाले, पण तेव्हा माझा फोकस असा होता की मे बी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवलं जातं स्किन जास्त फेअर होणार किंवा गोरं, पण नाही. मी परत एकदा तुम्हाला सांगते, तुमचा जो काही नॅचरल टोन आहे तो तसाच राहू द्या. फक्त तुम्ही स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्यावर फोकस द्या. आणि लेडीज, मी तुम्हाला एक आवर्जून सांगते, कधीही कोणत्या गोष्टीची इन्सिक्युरिटी येऊ देऊ नका, कारण की आपण लेडीज आहोत, आपल्यामध्ये खूप सारे हॉर्मोन्स आहेत आणि दिवसाच्या 24 तास, लिटरली मी तुम्हाला सांगते, आपल्या हॉर्मोन्समुळे ना पूर्ण 24 तास पण आपली स्किनचा कलर सेम राहू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचे मूड स्विंग्स, तुमचे हॉर्मोन्स, तुमचे पिरियड्सचे डेट्स आणि बऱ्याच अशा तुमचे इव्हन व्हॉट यू ईट, म्हणजे तुम्ही काय खाता, काही एलर्जिक खाताय का किंवा काही शिळं खाताय का, या सगळ्यामुळे तुमचं स्किन टेक्स्चर हे बदलत राहतं. ठीक आहे, सो स्किनला हेल्दी करण्यावर आपण फोकस करूया. सो स्किन केअर मध्ये सगळ्यात माझे फेवरेट प्रोडक्ट, सध्याचा माझा अगदी फेवरेट प्रोडक्ट आहे डॉट अँड कीचे. ठीक आहे, मी खूप सारे प्रॉडक्ट यूज करून झाले, टू बी व्हेरी ऑनेस्ट, भयंकर प्रॉडक्ट्स मी यूज केलेत, बट सध्याचे माझे मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्स आर फ्रॉम डॉट अँड की. त्याऐवजी आय एम लॉयल टू वन ब्रँड, दॅट इज सेटाफिल. ठीक आहे, सो आता आपण ना ह्याला यायचंच आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सो मी एक काम करते, आपण एक काम करूया, माझे प्रत्येक प्रॉडक्ट हे कशासाठी यूज केले जातात आधी मी ह्याला विचारणार, आणि त्याच्यानंतर मी ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार. ठीक आहे, सो आता तू ये इथे. ठीक आहे, इथे ये. आणि हे खूप क्यूट वाटते बाय द वे. मी आता हे लाव ना इकडे कुठेतरी. मोठ्या मुश्किल त्याला कपडे घातले. ते काढले का तू त्याची टोपी? पडलं ना हा, मला ओके. फोटो. सो व्हेरी फर्स्ट प्रॉडक्ट, लाव ना. मला बागबन मधलं याची आठवण आली. माझी आई आहे. हेमा मला मालिनी होती का? मी स्टूल नाही घेतलेला आहे. ठीक आहे, ओके. सो फर्स्ट प्रोडक्ट आहे हा. मला सांग, हा प्रोडक्टचा यूज काय? हे माहिती आहे मला, तू वापरतेस. ऑब्व्हियसली सगळे मीच वापरते. म्हणजे सीताफिल. हा, हे ह्याला आहे क्लिन्झनर, क्लीन तू करा. वाचून नाही सांगायचं मला, सांग ह्याला की एक नॉर्मल ह्याच्यात काय? फेस वॉश सारखा यूज करतेस. ओके, मी एक्झॅक्टली बघितलं तुला करेक्ट यूज आहे. करताना. हे आहे सेटाफिलचं जेंटल स्किन क्लिन्झर. हे ऑइली, ड्राय, सेन्सिटिव्ह सगळ्या स्किनसाठी आहे. सेटाफिलचे अजून पण फेस वॉश आहे, बट हा त्याच्यातला माझा सगळ्यात फेवरेट आहे, कारण की हा खूप जेंटली तुमच्या स्किनला ट्रीट करतो. काहीही एलर्जी तुम्हाला असली तरी हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तसं मी हिला करतो, खूप जेंटली ट्रीट. तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरं. आय डोंट वॉन्ट ऑप्शन. बरोबर. सो हा एकदम छान आहे प्रोडक्ट, तुम्ही यूज करू शकता. आणि खरंच सांगते, खूप दिस इज बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय हॅव एव्हर डन. सांग ना किती केले ते पण सांग. सांग ना. ठीक आहे, ते तुम्हाला सांग, ते पण सांग. किती केले ते सांग ना. सांग याची किंमत काय बघू, दाखव. हे बघा, चांगले प्रॉडक्ट हे महागच असतात, जसं हा. हो. मला साबण 40 रुपये देतो. तो वरती पण लावतो, खालती पण लावतो, सगळीकडे तोच वापरतो. सेम. 2 लीटर फेस वॉश. नेक्स्ट. ठीक आहे, सो जनरली तुम्ही फेस वॉश उठल्यानंतर, फेस वॉश केल्यानंतर किंवा तुम्ही बाहेर जाण्याच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन. आणि खरंच इम्पॉर्टंट आहे, नो मॅटर उन्हाळा आहे, हिवाळा आहे का पावसाळा आहे, जर तुम्ही घराच्या बाहेर पडताय तर एनिवे सनलाईट तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे सनस्क्रीनची. अरे पावसात 4-4 दिवस येत नाही सूर्य, तुला सनस्क्रीन काय करायची? उजेड येतो.
मला काय अर्थ आहे? सो अगेन ह्याची ही हालत तुम्ही बघू शकता. ह्याच्याने इससे पता चलता है मेरे बच्चे को दात आ रहे हैं. ठीक आहे, त्याला दात येतात, टीथिंग प्रोसेस मध्ये तो मिळालेली प्रत्येक वस्तूची तो ही हालत करतोय. खूप आले दात. एनिवेज ऑइली स्किन साठी सनस्क्रीन चूज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. खरं सगळ्यात मुश्किल टास्क आहे सनस्क्रीन हे करणं. पण हे वाला जे आहे ना, अजिबात तुम्हाला ऑइली टेक्स्चर देणार नाही. ठीक आहे, प्लीज यूज करा हे वाला सनस्क्रीन. हे आहे वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन ॲक्वा जेल, SPF 50+ विथ हायलोरॉनिक ऍसिड आहे. ठीक आहे. सो बट हा फॉर ऑइली कॉम्बिनेशन स्किन. बट मी तुम्हाला सांगते की हे आहे ते ऍक्च्युली खूप युजफुल आहे. मी ह्याच्या आधी जितके पण सनस्क्रीन युज केलेत ना, त्याच्यामुळे ना असा एक तेलकट लेअर तुमच्या स्किनवर बनतो, जो ह्याच्यामुळे अजिबात नाही तयार होत. लिटरली तुम्हाला असं वाटणार तुम्ही पाण्याने वॉश केली आहे स्किन. सो ऑइली स्किन साठी हे एक आहे. प्रत्येक प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे. त्याच्यानंतर आहे, पहिले तर याची पॅकेजिंग खूप क्यूट आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता लिटरली हे संपत आले. ठीक आहे, लिटरली. आणि मला खरंच याची पॅकेजिंग खूप आवडते. संपत आलं. अगेन डॉट इन कीचं प्रोडक्ट आहे आणि हे आहे फेस मॉइश्चरायझर. ठीक आहे, फेस मॉइश्चरायझर आहे हे. हे मॉइश्चरायझर आहे. मग ती मोठी वाटली कशाला आहे? ही बॉडी लोशन आहे, ते बॉडी मॉइश्चरायझेशन आहे. मग हे फेसचं ते मॉइश्चरायझेशन बॉडी मध्ये येत नाही. स्किन फेसची आणि बॉडीची वेगवेगळी असते. कशी काय? फेस सेम आहे. एवढी मोठी बॉटल. थांब दाखवतो. थांब, कुठे गेली ती बॉटल? ओके, तर हे आहे मॉइश्चरायझर. अगेन स्किन साठी सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही हे लावा. डॉट इन कीचं आहे. याचे पण ही कशाला अरे आहे? हे हाताला पायाला लावण्यासाठी हे आहे. चेहऱ्याला लावायचं. नाही असं असं लावायचं. होत. स्किन वेगवेगळी असते वुमेनची. ओके, मी हे सगळीकडे लावतो. सगळीकडे म्हणजे कुठे कुठे लावतो? सगळीकडे लावतो. ठेव जाऊ. विसरली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नाईट रुटीन साठी तुम्हाला डॉट एन कीचा ब्लूबेरी हायड्रेट 12% बॅरियर बूस्ट फेस सिरम. अगेन याची पॅकेजिंग खूप क्यूट आहे. ते ऍटलीस्ट मी वापरू शकेन कशासाठी तरी, पण आय डोंट थिंक मी हे कशासाठी वापरीन. म्हणजे ही बॉटल कशासाठी यूज होईल आय डोंट थिंक. बट अगेन हे फेस सिरम आहे, नाईट साठी तुम्ही यूज करू शकता. हे पण बेस्ट आहे. आणि तुम्हाला ना ऍक्च्युअल मध्ये एक ते 2 आठवड्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला फरक जाणवणार. तुमचं जे ऑइली टेक्स्चर आहे ना, ते निघून जाणार. जे दिवसाचं कधीही नॉर्मली जे स्किन ऑइली होत होती ना, ही नाही होणार. कधी पण लक्षात ठेवा, दिवसातून ऍटलीस्ट 3 ते 4 वेळा तुम्हाला फेस वॉश करणं गरजेचंच आहे. पण त्या व्यतिरिक्त ऑइली स्किनचा जो प्रॉब्लेम असतो, ते हे सगळे प्रॉब्लेम तुमचे ह्या 3 प्रॉडक्टमुळे सॉल्व्ह होतील. मी वापरले, गेले ऑलमोस्ट 2 ते 3 महिने मी हे वापरते. कन्सिस्टंटली हे रुटीन फॉलो करते आणि मला खरंच फरक पडलाय. बघा, तुम्ही बघू शकता, खरंच फरक पडलाय. काही मी फिल्टर वापरला नाहीये. आणि अजून एक चौथं प्रॉडक्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे, फॉर लिप्स. ठीक आहे, याच्यासाठी एक प्रॉडक्ट मी आहे. अगेन सेम डॉट इन की चा हा एक लिप बाम आहे. ठीक आहे, हा लिप बाम जर मी तुम्हाला, बघ हा पण संपत आलाय ऑलमोस्ट. मी तुम्हाला जस्ट दाखवते याचं पिगमेंटेशन. सो लिप बाम SPF 50 PA+ बॅरियर रिपेअर हायड्रेटिंग. हायपर पिगमेंटेशन पण कमी होतं याच्याने. रोज रात्री दिवसभर जेव्हा पण तुम्हाला लिप बाम लावायचं, तुम्ही हे लावू शकता. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी लिटरली दिसणार पिगमेंटेशन. एका दिवसाचं म्हणते मी, असं पण नाही की मी तुम्हाला म्हणते 3-4 महिने यूज करा. लिटरली रात्री लावून झोपा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल. आणि रेग्युलरली यूज करा. एनिवेज लिप बाम तर आपण यूज करत असतो. बेस्ट आहे, बेस्ट आहे. मी तुम्हाला माझ्याकडचे सगळे प्रॉडक्ट जे मी अर्धे वापरून सोडलेले दाखवू शकते. पण हे प्रॉडक्टचं जे तळाला जात आलेत, हे मी वापरतेच आहे.
आणि ह्या सगळ्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉडक्ट आहे जे बेस्ट आहे, ठीक आहे, पण ती नाईट क्रीम आहे. ही आहे सीताफेलची ब्राईट हेल्दी रेडियन्स ब्राईटनिंग कम्फर्ट क्रीम. अगेन ह्याच्याने तुमचा स्किन टोन चेंज नाही होणार, तुमचं स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह होणार. आणि स्किन टोन आणि स्किन टेक्स्चर ह्या खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा पांढरे चटक असलेली लोक पण त्यांची स्किन ही खूप रुक्ष दिसू शकते, तर काही कधी कधी सावळे लोकांची पण स्किन खूप हेल्दी दिसू शकते. जशी मी मला काय बोलतोय ठीक आहे. सो हा, हे एक सीताफेलचं आहे. हे पण तुम्ही फक्त नाईटला, जर तुम्हाला इतकी झंझट नाही ठेवायची आहे ना, तर तुम्हाला ही एक प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता. नाईट क्रीम आहे. जस्ट फेस वॉश करा. अगेन सीताफेलच्या जेंटल क्लिन्झरने फेस वॉश करा आणि ही क्रीम लावून डॉट अँड कीचा लिप बाम लावा, झोपा. दॅट्स इट. तुम्हाला काही करायचं नाहीये. नेक्स्ट डे तुम्हाला हळूहळू का होईना, पण डे 1 पासून तुमच्या फेसमध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला चालू होतील. ठीक आहे. नक्की यूज करून बघा. जर तुमची सुपर 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 ऑइली स्किन असेल तर खरंच खूप फेवरेबल आहे. आणि अगेन दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. जसे तुम्ही बघताय की आपले फॉलोअर्स खूप कमी आहेत आणि हे ब्रँड इतक्यात मला पेड नाही देत करणार, पण हा जेन्युइन रिव्ह्यू आहे. हा व्हेरी 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 ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. प्लीज फॉलो करा जर तुम्हाला खरंच विश्वास असेल तर. कारण की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. आय हॅव नेव्हर सीन एनीवन स्किन सेन्सिटिव्ह दॅन मी. आणि मला जर हे प्रॉडक्ट वर्क करतात तर नक्की तुम्हाला पण हे प्रॉडक्ट वर्क करतील. सो नक्की यूज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय. बरं, कमेंटवरून मला एक लक्षात आलं की आजकाल आपले जे सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला कमेंट्स द्यायला चालू करतात. आणि त्याच्यामध्ये एक खूप स्पेशल कमेंट आली आहे. जसं आपण लास्ट टाइम बघितलं, चॅलेंज आपण केलेलं, ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर आपल्या व्हिडिओज मध्ये आहे, आपण वॉटर चॅलेंज केलेलं. सो आय डोंट नो, बट पीपल आर गेटिंग इम्प्रेस्ड विथ हिम. ठीक आहे. आणि इतकं इम्प्रेस झालं की एक व्यक्ती आहे ज्याने एक चॅलेंज आम्हाला सांगितलं आहे. सो मी ते तुम्हाला चॅलेंज सांगते. जर 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 ह्या व्हिडिओवर एक 50 लाईक्स आल्या, जर या व्हिडिओवर 50 लाईक्स आले तर नको तर आपण ते चॅलेंज ह्याच्या बरोबर करणार आहोत. वाचवा यार माझी ओके. वाचवा, नका करू प्लीज, नका करू. आणि खूप मोठं आणि आय एम सो इम्प्रेस. मी ऍक्च्युली नव्हते करणार एवढे, मी हालत मी ह्याच्यावर नाही करू शकत, पण ज्या कोणी पण ते चॅलेंज, त्याने खूप मेहनत करून एवढं मोठं चॅलेंज लिहिलंय, टाईप केलंय, लाईक सिरियसली. आणि बनताय आणि ऑनेस्ट सबस्क्रायबर आहे जो कोई भी बनता. आणि त्याला एवढं कळकळीने सांगितलंय की हे करा ह्याच्या बरोबर. सो आपण नक्की करू. जर ह्या व्हिडिओवर 50 लाईक आले, लाईक्स, आपण छोटे छोटे क्रिएटर आहोत, आपण छोटे क्रिएटर आहोत. शेअर, नो सबस्क्राईब, नको. दिस इज माय प्रॉमिस. मी याला ते चॅलेंज करायला भाग पाडणार आहे. प्लीज वाचवा मला प्लीज. ओके. थँक्यू. थँक्यू गाईज. अदर दॅन दॅट, अजून एक सबस्क्रायबरने आपल्याला एक कमेंट मला दिली आहे की त्यांना मसूर पुलावची रेसिपी हवी आहे. येत्या कमिंग वीक मध्ये मंडे किंवा ट्युजडेला मी मसूर पुलावची रेसिपी नक्की टाकणार. शॉर्ट्स मध्ये असेल ती, पण त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली आम्हाला फॉलो करावं लागणार आहे, सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओ शेअर करायचे आहेत. बेल आयकन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला कळेल आम्ही कधी तुमच्या भेटीला येतो. घंटा दाबा, फॉलो करा. थँक्यू.